आज ना घरी यायला खूप लेट झाला, म्हणजे 7 वाजले. कारण की ना आज होता शनिवार, त्यामुळे आज बाजार होता आणि 6 वाजता ऑफिस सुटल्यानंतर मग मी बाजार वगैरे करून आले. त्यामुळे 7 वाजला, 7:15 वाजले होते. थोडंसं पडले आणि त्यानंतर उठून मग भांडे वगैरे पण पडले होते. भांडे वगैरे घासून घेतले, नंतर भाजीपाला वगैरे भरून घेतला. आणि आज ह्यांची इच्छा होती की बिर्याणी खायची, चिकन बिर्याणी. मग त्याचीच तयारी मी लागले होते, बिर्याणी वगैरे करायची. त्याला म्हटलं चिकन आणा, दही नव्हतं, दही आणि चिकन आणा म्हटलं. बाकी सगळं आहे साहित्य. जास्त मी कधी बिर्याणी केली नाही, म्हणजे मोस्टली तर चिकन मटनची भाजीच करतो, म्हणजे बिर्याणी मोस्टली करतच नाही. आणि 1-2 वेळेस केलं असेल. आणि एवढी काय मला खास जमत नाही बिर्याणी, म्हणजे मी ट्राय करते, बघू कशी जमते कशी नाही. परत एवढा सारा कांदा कापला मी, जास्त कांदा लागतो ना बिर्याणीला तळण्यासाठी. मग चिकन वगैरे धुवून घेतलं पहिले, नंतर ते मॅरिनेट केलं. बघा ना, मी बिर्याणी करायच्या गडबडीत आणि तोपर्यंतच असा काही पराक्रम झाला आहे माझ्याकडनं. म्हणजे गॅस मी कमी ठेवला होता, पण कसं काय दूध ओतू गेलं काय माहिती. आणि ते पण एवढं बाई, आणि एवढं सर्व किचन भरलं होतं, मला काय सुचत नव्हतं. एवढं मला राग आला होता ना, पण काय करणार, राग घेऊन काय फायदा ना, आपल्यालाच पुस नाही. बघितलं ना कसं झालं सर्व. मग मी ते थोडंसं वरचं साफ करून घेतलं, खालचं काही गॅस वगैरे पुसला नाही, कापड वगैरे ठेवलं त्यामध्ये. म्हटलं ते सोक करून घेईल निवांत, कारण की आता मी काहीच काढू शकत नव्हते. कारण ह्याचा घाणा टाकला तर एक तर ऑलरेडी लेट झालं होतं आणि त्याच्यामध्ये हे दूध होतं गेलं, त्यामुळे एवढी मला चिडचिड झाली नाही की काय सांगू. असो, परत ते पुसून वगैरे घेतलं. कांदा तळून घेतला पहिले, मस्त गोल्डन ब्राऊन कांदा तळून घेतला. आणि ह्यांना बिर्याणीसोबत रस्सा पण प्यायचा होता, त्यामुळे तिखट रस्सा, त्याची पेस्ट वगैरे करून घेतली त्यासाठी मिक्सरमध्ये. नंतर आता म्हटलं जी बिर्याणीची भाजी आहे ती करावी. कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये कांदा, टमाटा, हिरवी मिरची टाकली, ते चांगलं शिजू दिलं. आणि त्यानंतर मग मॅरिनेट केलं चिकन वगैरे टाकून मस्त त्याला झाकून घेतलं पहिले. आणि त्याला पाणी सुटलं थोडंसं मस्तपैकी. बघा ना किती छान मस्त ग्रेव्ही तर अशी भारी झाली होती ना, असं वाटत होतं अशीच खावी, एवढी छान झाली होती. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, चिकन शिजेल ना एवढंच पाणी टाकलं, म्हणजे जास्त नाही टाकलं, थोडंसं. त्यानंतर दुसऱ्या साईडला मग पातेलं ठेवलं गरम पाणी व्हायला त्यासाठी. मग त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले, मीठ टाकलं आणि तूप टाकलं. आणि त्यानंतर मग उकळी आली आणि त्याला मग भात टाकून दिला. भात शिजल्यानंतर मग कढईमध्ये 2 लेअरची केली ना, मग अर्धं चिकन काढून घेतलं आणि लेअर दिला त्याला आणि वरनं झाकून घेतलं. खलबत्त्यात ठेवला आणि 10-15 मिनटं त्याला बारीक गॅसवर शिजू दिलं. आणि ही जाड ही जी कढई होती ना, त्यामुळे ते काही खाली लागणार वगैरे नाही, त्यामुळे असंच ठेवलं होतं. मस्त बिर्याणी झाली, या खायला तुम्ही. बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.